वेलकम टू न्यू व्हिडिओ. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आता आपण निघतो घरी जायला. आता काल रात्री स्टे केला आपण राजकोट राजापूरमध्ये आणि इथेच आपण खाली कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्ट केलं आणि एक 2-4 रील बनवल्यात. ते खूप टाईम गेला आमचं. आणि जर तुम्ही इंस्टाला फॉलो करत नसाल तर इंस्टा फॉलो करू शकता, कारण आपण तिथे रील्स वगैरे अपलोड करतो जे तुम्हाला आवडतील बघायला. आणि आपण काहीतरी वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असतो. स्वतः निघतोय. आजचा प्रवास कसा असेल काय माहिती नाही, काय सांगू शकत नाही. जसं आपल्याला मुवमेंट भेटेल तसं. कारण ऊन आहे खूप. आणि काल सचिन पण आजारी पडला होता, त्याला ताप आला होता. तर त्याची पार त्याची फाटली होती काल रात्री. तापच आलेला. नाजूक आहे एकदम, सुईसारखं आहे. भावानो नाजूक वगैरे असं काही नाही, ऊन खूप आहे. आम्ही पण उन्हात होतो. ते राजकोटला गेलो तिथे थोडंसं ऊन जाणवलं आम्हाला. आणि याच्यावर जरा जास्त इम्पॅक्ट झाला कारण नाजूक आहे. आता ठीक आहे तो, आता ठीक वाटतोय कारण त्याला स्वप्नीलने मेडिसिन दिले. सो आता त्याला आता ठीक वाटतंय आणि आम्ही आता निघतोय घरी जायला. बघूया. 2 दिवस हा अँगल घ्यायला खूप हार्ड गेलं, कारण एवढं ऊन आहे. तर मी जास्त गोप्रोचा यूज पण नाही केला, कारण ऑलरेडी त्याची बॅटरी खूप डाऊन होते उन्हामध्ये. ड्रेन पडते लवकर बॅटरी त्याची. तर आता आहे वेळ, बॅटरी जर चांगली चालते सध्या तरी, तोपर्यंत मी हा अँगल घेतो आहे. परतचा दिवस खूप हेक्टिक होता. पूर्ण दिवस आम्ही राईड करत होतो, कारण आम्ही फर्स्ट टाईम कोल्हापूरवरनं मालवणला गेलो. 2 वर्ष अगोदर आम्ही फक्त मालवणला गेलो होतो, तरी आम्हाला ते एकदम खूप त्रास झाला त्या गोष्टीचा आम्हाला त्या 2 वर्ष अगोदर. पण त्या दिवशी असं काही वाटलं नाही. त्याशी आरामात गेलो आम्ही मालवणवर, कोल्हापूरवरनं मालवणला. तरी पण आम्ही जागे होतो. रात्री 12-1 वाजेपर्यंत जागे होतो. एवढी एनर्जी बाकी होती आमच्यात. वेगळं काय असं करायची वाटत नव्हतं, म्हणजे कॅमेरा काढायचं वगैरे खूप, म्हणजे तेवढं कंटाळलेलो. कारण तेवढं टाईम आपल्याला कवर करायचं होतं, तेवढा रस्ता कवर करायचं होतं, त्या टाईममध्ये पोचायचं होतं. कारण मध्ये आता मी थोडा वेळ अगोदर बनवलं, मध्ये काही भेटत नाही. आपल्याला वाटतं लेट झालं तर मध्ये कुठेतरी थांबू, पण अशा ठिकाणी आपण थांबू शकत नाही. म्हणून आम्ही डायरेक्ट मालवणला गेलो. लेट गेलो, रात्री 8-9 वाजले. आणि 2 वर्ष अगोदर जी रूम होती तीच रूम आम्ही घेतली आणि आम्ही इकडे कुठे शोधत बसलो नाही. जिथे लोकेशन माहिती होती मी डायरेक्ट गेलो रूम समोर आणि घेऊन टाकली रूम. म्हणजे तेवढं आमचं टाईम वाचलं. आणि अशाच ठिकाणी आपण रिसर्च करावी जिथे टुरिझम स्पॉट आहे, कारण तिथे तुम्हाला चांगले रूम्स पण मिळतात, चांगले प्राइजेस पण मिळतात त्या रूम्सचे. लोकेशन पण खूप चांगले असते आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला राहायला आवडेल किंवा कम्फर्टेबल वाटेल. 1-2 रूम आम्ही अशा बघितल्या होत्या ज्या एकदम हॉन्टेड फील येत होता. अशा ठिकाणी असे रूम्स होते. त्यासाठी आम्ही 10 किलोमीटर मागे गेलो, परत गेलो रिटर्न रूमसाठी. कारण तो एकच हॉटेलमध्ये होता आणि त्याच्या पुढे राजापूरच्या पुढे आणि पाठीमागे कुठलंच हॉटेल नव्हतं, काहीच नव्हतं. ते थोडं आमचं नशीब म्हणावं की आम्हाला चांगली रूम मिळाली तिथे. आंघोळीला बाथरूम वगैरे व्यवस्थित हवा असतो आपल्याला, ते मिळालं आम्हाला आणि खूप मजा आली. 3 दिवस होतो पण खूप मजा केली आम्ही 3 दिवसामध्ये या. आणि ते मुकेशच्यासोबत आपण राहिलो आणि तो सिनियर रायडर आहे आमच्यापेक्षा. तो खूप आधीपासून राईड करतो आहे. हवं तर तुम्ही त्यांच्या चॅनलला जाऊन त्यांचे व्हिडिओ बघू शकता. त्यांच्या चॅनलचं नाव आहे MK पेनकर म्हणून त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही जाऊन तिथे जाऊन व्हिडिओ बघू शकता, त्यांना सबस्क्राईब करा. त्यांना पण सपोर्ट हवा आहे. तर चांगलं आहे, काहीतरी नवीन माणसं मिळाली. आम्हाला पण कोणतरी काहीतरी गाईड करतो आहे कुठल्याही गोष्टी. आम्ही पण त्याला काहीतरी सजेस्ट करतो आहे. तर चांगलं आहे, मजा येते. काहीतरी नवीन गप्पा गोष्टी होत आहेत आणि आमची मजाक मस्ती चालूच असते. पुढं जा चमन, क्या रे चमन, अभी ठीक लग रहा है क्या? फोन येतोय. वेट अ मिनिट. Well, I saddled up my shoes, headed out at dawn. Yeah, I saddled up my shoes, headed out at dawn. Ain't no place gonna
my baby crying. Said you can't live that way. Left my baby crying. Said she can't live that way. I told her love ain't chained down. It just comes and drifts away. Yeah. त्याचा एकट्याचा ड्रोन आहे आणि छान व्ह्यू येतात त्यात. आपण जे मोबाईलमध्ये घेऊ शकत नाही, जे कॅमेरा आपला कॅप्चर करू शकत नाही, ते ड्रोन घेतो. इथनं आपल्याला माहिती नाही की आपण कोणत्या एरियामधून चाललो आहे, हा एरिया कसा आहे, ॲक्च्युली त्याचा शेप कसा आहे, काय आहे ते आपल्याला काहीच आयडिया नसते, फक्त रोड माहिती आहे. आम्ही परवाच्या दिवशी मालवणमध्ये थांबलो, एवढं भारी वाटत होतं. आमच्या रूमच्या मागे पण समुद्र आहे, आम्हाला माहिती नव्हतं. जे आम्ही ड्रोनमध्ये बघितल्यानंतर आम्हाला महाराजांची मूर्ती पण त्या ड्रोनमध्येच दिसली, तेव्हा आम्हाला समजलं अरे हे तर जवळच आहे. पण माहितीच नव्हतं की ती मूर्ती जवळच आहे, आजूबाजूलाच आहे. ते पूर्ण बीच बघायला मिळालं, ते कसं आहे काय, जे खालनं बघायला नाही भेटत ते ड्रोनने आपल्याला बघायला मिळतं. आणि आत्ता पण आपण ज्या रोडने चाललो तो रोडसुद्धा ड्रोनने एवढा छान वाटत असेल जर व्हिडिओ बनवलं तर एक नंबर. आणि आपलं चॅनल आता रेग्युलर चालायला लागलं असं मला वाटतं आहे. असं मी बोलू शकतो की आता आपण रेग्युलर चॅनलवर यायला लागलो आहे. आम्ही ठरवलं आहे की असं महिन्यातून एक राईड तरी हवी, 2-3 दिवस किंवा 4-5 दिवस अशी मोठी राईड खेचायची. बाकी ॲसेसरीज वगैरे लागतील 1-2, हे टिकाट वगैरे. हा माझा पूर्ण तुटला आहे हवाला. नेक्स्ट टाईम रायडिंग पॅन्ट घ्यायचं बघेन आणि एक हेल्मेट ज्याची गरज खूप वाटते. कारण विंड जेवढा आतमध्ये येतो आहे ना, मी तुमच्याशी बोलतो आहे आता तरी पण मला त्रास होतो आहे. कारण वाराचा पण आवाज तेवढाच आहे आणि मी बोलते ते मला ऐकायला येत नाही मी काय बोलतो आहे. बघूया, पैसा भी लगता है ना, बाद में राइड के लिए भी पैसा लगता है, सब देख के चलना पड़ता है. बाकी खर्चा तो है ही, पण घरनं निघतो कारण बरेच दिवसातून आपण राईड करतो, रेग्युलर राईड करत नाही, मग ते थोडं बॉडीला त्रास होतो. तर 2 दिवस बाईक चालवते म्हणून थोडंसं त्या झोनमध्ये आहोत, रायडिंगच्या आम्ही झोनमध्ये आहोत, तर आम्हाला जास्त त्रास वाटत नाही. फक्त हा माणूस आहे ना, हा अंगावर बडी बात आहे. अंगावर पडला, अंगावर रेडबुल काय पैसा ज़्यादा है भाई तेरे पास. आम्ही पाणी पितो आणि तो रेडबुल पितो, विचार करा. रिचनेस फॉर एव्हर. दुपारचे वाजलेले आहेत 1:45 आणि वी आर स्टील रायडिंग. गाडीमध्ये बाईकमध्ये पेट्रोलसुद्धा टाकावं लागणार आहे कारण गाडी खूप कमी ॲव्हरेज देते. कालपर्यंत मी टोटल 3000चं पेट्रोल टाकलं आणि आणखी मला 1.5 किंवा 2000चं पेट्रोल लागू शकतो असं मला वाटतं, कारण गाडी खूप कमी ॲव्हरेज देते. आणि आता ऑलरेडी बाईकमध्ये पेट्रोल खूप कमी आहे आणि इथे कुठे मला पेट्रोल पंप सापडत नाही आहे, मगाचपासून मी शोधतो आहे. सो मला जराशी भीती वाटते की गाडी परत बंद नाही पडेल तर बरी. कारण जे लास्ट टाईम मार्चमध्ये जे झालं ते इथे नाही व्हायला हवं, कारण ऑलरेडी ऊन आहे. आय होप पेट्रोल पंप इथे जवळपास कुठे असावं. आणि खूप मजा येते राईडला कारण रोड जो केलेला आहे आता, कारण याआधी आम्ही 2 वर्ष आधी आलो तेव्हा खूप काम चालू होतं रस्त्याचं, आतासुद्धा काम चालू आहे. पण यावेळी खूप छान रोड झालेलंच आहे ऑलरेडी. आणखी डेव्हलपमेंट चालू आहे, आणखी डेव्हलप होतो आहे रोड आणि राईडला खूप मजा येते. एकदम सरळ रोड आहे आणि स्मूथ पूर्ण कॉन्क्रीट रोड आहे. मध्ये कुठे छोटे छोटे पॅच आहेत थोडे बस, बाकी एक नंबर झालेलं आहे आणि मजा येते कारण खूप डिस्टन्स कवर केलं आहे आम्ही. एकदम स्मूथ चालू. कोल्हापूरवरनं मालवणला जाऊ शकतो एका दिवसात, तर हे तर काहीच नाही आहे, हे तर नॉर्मल आहे. हे बघा मध्ये मध्ये थोडं पॅची रोड आहेत पण एक नंबर रोड आहे, एकदम स्मूथली चाललं आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. मध्ये थांबतो आहे, ड्रिंक्स करतो आहे, कोल्ड ड्रिंक्स वगैरे, ड्रिंक्स ब्रेक घेतो आहे मध्ये कुठे आणि पुढे जातो आहे. एकदम आरामात चिलमध्ये चाललो आहे. ओ ये ओ ये ओ ये ओ ये ओ ये ओ ये. सो आता आम्ही निघतोय. एक छोटंसं ब्रेक घेतलं होतं. सो आता एक छोटंसं ब्रेक घेतलं होतं. ऊसाचा रस ब्रेक. ऊसाचा रसवाला ब्रेक. थोडंसं रेस्ट केलं. जेवायची इच्छा नाही आहे कोणाला. जस्ट आता थोडा वेळ आधी आम्ही ब्रेकफास्ट केलं होतं, तेच अजून डायजेस्ट झालं नाही.
1 तास 2 तास थांबायचं काही रिझन नाही आहे विनाकारण. सो आम्ही तसंच जातो आहे. गरम तर करतो आहे पण ठीक आहे, भूक नाही आहे तर उगाच थांबून काय अर्थ नाही आहे. आम्ही आता थोड्या वेळाने मुरुडमध्ये पोहोचणार आहोत आणि तिथनं आम्हाला फक्त 100 किलोमीटर डिस्टन्स असणार आहे, जो की आहे 2 तासावर फक्त. इझी आलो यार, लवकर आलो, कारण अजून आम्ही कुठे लंच वगैरे केलं नाही आहे. सरळ चाललो आहे आम्ही. आत्ता फक्त थोडंसं नाही 1 तासासाठी थांबलो होतो असंच बसण्यासाठी, कारण खूप लवकर आम्ही आलो आणि ऊन पण जरा जास्तच झालं होतं. थोडी मजाक मस्ती चालू होती आणि आपण कुठे जेवायला जर इच्छा असेल कोणाची जेवायची तर थांबू कुठेतरी, नाहीतर मग सरळ घरी पोचू. आणि आता आपण आहोत महाडमध्ये. इथं महाबळेश्वरला जातात. राईट साईडना या सर्व्हिस रोडने चढायचं, लेफ्ट साईडला महाबळेश्वर. 2 तासामध्ये वर पोचाल तुम्ही महाबळेश्वरमध्ये महाडवरनं. हे ग्लव्जसुद्धा आता छान बसले राहतात. जेव्हा नवीन होते तेव्हा खूप इरिटेट होत होतं, ग्रीप भेटत नव्हती, एकदम त्रास होत होतो पकडायला. पण आता 2-3 दिवस मी चालवतोय बाईक तर ते आता हळूहळू बसत चालत राहतात आणि आता ते कम्फर्टेबल वाटतं. नवीन होते तेव्हा हे घासत होते हाताना आणि हे टोचत होतं वरचे नकल गार्ड, पण आता बसले जातात. सो ही आपली यूट्यूब जर्नी आणि आपली लाईफ पण अशीच असते. स्टार्टिंगला असंच असतं, थोडं अनकम्फर्टेबल असतं. जसं माझे व्हिडिओज येत राहतील तसं तुम्हाला व्हिडिओज आवडतील ना. सो काय जातच 5:45 वाजलेत, अर्ध्या तासात आम्ही घरी पोहोचू. खूप मजा आली आज राईडला, खूप एन्जॉय केला आम्ही. हे 3 दिवस आणखी ॲड झाले आपल्या एका जर्नीमध्ये, बाईक रायडिंगच्या जर्नीमध्ये. आता मी व्हिडिओचा एंड करतो आहे, कारण कुठे मध्ये प्लॅन नाही आहे. जेवण वगैरे आम्ही पोस्टपोन केलं आहे, कारण आता जास्त लांब नाही आहे. डायरेक्ट घरी जाऊ आणि आराम करू. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप सारं प्रेम द्या. आणि इंस्टाला फॉलो केलं नसेल परत एकदा सांगतो, इंस्टाला फॉलो करा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये एका नवीन राईडमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, बाय बाय.